नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे शर्वरी ही आता सर्वांसाठी चहा घेऊन बाहेर येणार. तेवढ्यातच तिची नजर जयवरती पडते आणि त्यानंतर जयकडे पाहिल्यावरती ती मनामध्ये विचार करू लागते की शायनर इकडे कशासाठी आला असेल. तर दुसरीकडे तेजस्विनी प्रचंड चिडलेली आहे. समायराने तिला खूप साऱ्या गोष्टी सांगून आता तिच्या डोक्यामध्ये एक वेगळंच वादळ निर्माण केलेलं आहे. आणि त्यानंतर आता इकडे तेजस्विनी एकसारखी आता प्रमिलाला कॉल करत असते, मात्र प्रमिलाचा फोन इकडे लागत नसल्यामुळे तेजस्विनी प्रचंड चिडते आणि तिचा संताप आणखीच वाढू लागतो. तर दुसरीकडे आता तेजस्विनी ही सरळ जाऊन आता परबांच्या घरी पोहोचणार आहे आणि इकडे जयसुद्धा येऊन पोहोचलेला आहे. जयच्या हातावरती चहा सांडल्यामुळे पमा ही आता शर्वरीला खूप ओरडते आणि शरू तुझं लक्ष कुठे होतं वगैरे सगळं असं विचारते. आणि त्यानंतर आता जयच्या हातावरती पाणी घालण्यासाठी अनुला जयला घेऊन बाहेर जायला सांगते. तर इकडे शर्वरीला खूप सारे प्रश्न विचारले जातात आणि शर्वरी त्यानंतर आपली अट मान्य करते आणि सर्वांसमोर सांगू लागते की जर का मी तुमच्यासोबत जरी लग्न झालं ना तरी माझ्या मम्मी पप्पांना मुलगा नाही आहे, त्यांनी आम्हाला मुलाप्रमाणेच वाढवलं आहे आणि त्यांना आमची गरज आहे. त्यामुळे मी ही जॉब करते आहे आणि इथून पुढेही करत राहणार. जरी तुमच्या इकडे चालत नसेल तरी मला जॉब करायचा आहे आणि माझ्या आईवडिलांच्या ज्या गरजा आहेत त्या सगळ्या मला पूर्ण करायच्या आहेत. यामध्ये कोणताच अडथळा यायला नको असं मला वाटत आहे आणि हे सगळं मान्य असेल तरच मी लग्नाला तयार आहे. त्यानंतर इकडे आता त्या मुलाची आई बोलते की एवढं सगळं विचार करणारी मुलगी असेल तर खूपच छान ना. आणि जी मुलगी आपल्या आईवडिलांचाच इतका विचार करते तर ती सासू सासऱ्यांचा किती करेल. आणि त्यानंतर इकडे आम्हाला मुलगी खूपच पसंत पडली आहे आणि जशी आम्हाला हवी होती तशीच आहे. यांनी सांगितल्यापेक्षा तिचं वर्णन अगदी सुंदर आहे, दिसायलाही खूप सुंदर आहे. ऐनवेळी काय व्हायचं माहिती आहे का, मी जेव्हा मुलगी बघायला जायचो तेव्हा आमच्या अभिजितला एखादी मुलगी आवडली नाही तर तो मला कॉल आला आणि मी कॉलवरती बोलून येतो असं बोलून कायम बाहेर जात होता. मात्र हिला पाहताच आता तो बाहेर गेलेला नाही आहे. म्हणजे खरंच यालाही मनापासून पसंत आहे आणि आम्हालाही सून म्हणून पसंत आहे. आपण पुढची बोलणी करूयात का असं पण आता तिने प्रस्ताव मांडलेला आहे. त्यानंतर इकडे आता तेजस्विनी ही आता तिकडे येऊन पोहोचते. इकडे जयसुद्धा आतमध्ये आलेला आहे आणि समायरासुद्धा तिकडेच असते. आता तेजस्विनीला पाहून सुभाष आणि प्रमिला हे दोघेही आश्चर्यचकित होतात आणि तेजस्विनीला विचारू लागतात, या तेजस्विनी मॅडम तुम्ही कधी आलात, या ना आतमध्ये. आणि त्यानंतर आता तेजस्विनी विचारू लागते की पम्मा आहे काय, तुझा फोन कुठे आहे, मी तुला किती वेळा तरी कॉल केला होता मात्र तू एकदाही रिसीव्ह केला नाही. मला वाटते बहुतेक पावसामुळेच लागला नसेल. आणि त्यानंतर बोलू लागते की मी इकडेच आले होते. तेवढ्यात तिची नजर जयवरती पडते आणि जयला ती विचारू लागते की अरे जय, तू कसं काय इकडे पोहोचला. आणि त्यानंतर जय सांगू लागतो की ऑफिसमध्ये शर्वरीचा फोन विसरला होता आणि मी इकडे एका महत्त्वाच्या कामासाठी आलो होतो, तर म्हटलं की तिचा फोन तिला द्यावा म्हणूनच मी इकडे आलो होतो, एवढं काही खास कारण नाही. आणि त्यानंतर इकडे आता तेजस्विनीला बसण्यासाठी सांगतात व इकडे तेजस्विनीला आता त्या मुलाची आई बोलू लागते की अरे म्हणजे वा, मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं होतं आणि त्यानंतर कोणत्या तरी मॅगझिनवर पाहिलं होतं, हे आता तेजस्विनी तिला सांगून टाकते. आणि इकडे तेजस्विनीला ती बोलू लागते की अय्या म्हणजे आपण पाहुणे होणार, तर यांच्या मोठ्या मुलीचं तुमच्या लहान मुलासोबत लग्न ठरलं आहे, तर ह्यांच्या छोट्या मुलीचं आमच्या मोठ्या मुलासोबत लग्न ठरलं आहे, त्यामुळे आता आपण इथून पुढे पाहुणे होणार आहोत. आणि त्यानंतर इकडे तेजस्विनीला धक्काच बसतो की शर्वरीचं चक्क लग्न ठरलेलं आहे. आणि त्यानंतर तेजस्विनी आता इकडे पम्माला सांगून टाकते की माझ्या किटी पार्टीची ऑर्डर मी तुला देण्यासाठी इकडे खास आले होते, तर तू ती ऑर्डर रिसीव्ह कर म्हणजे आम्हाला लवकरात लवकर व्यवस्थित आणि पारंपरिक जेवण खायला भेटेल. व त्यानंतर समायराच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येते आणि त्यामध्ये जय आणि शर्वरीची न्यूज तुफान व्हायरल झालेली आहे आणि त्यामध्ये त्या दोघांचं प्रेम प्रकरण सर्वांसमोर उघडकीस आलेलं आहे. एव्हाना बायकांपासून दूर राहणारा जय चक्कास त्याची एक गर्लफ्रेंड आहे असे सगळे विषय आता चर्चेत आलेले आहेत आणि न्यूज चॅनलवाले ते खूपच रंगून सांगत आहेत आणि हे सर्व आता सर्वांच्या समोरच होतं. समायरा इकडे सर्वांना आरडाओरडा करून सांगू लागते की अरे वा, हे काय आहे बघा ना, ही कोणती न्यूज पसरली आहे, सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाली आहे. आणि त्यानंतर सर्वच जण ऐकू लागतात. ती न्यूज बघितल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. पम्मा आपल्या तोंडालाच हात लावते आणि त्यानंतर शर्वरीचं ज्या मुलासोबत लग्न ठरलेलं आहे त्याची आई आता
पटकन उठते आणि आता बोलू लागते की ही असली मुलगी तुम्ही आमच्या मुलाच्या गळ्यात बांधणार होतात का? हिचं आधीपासूनच प्रेम प्रकरण चालू आहे, हिने घरातल्यांना सुद्धा सांगितलेलं नाही आहे आणि हिचा हा प्रियकर इकडे कांदेपोह्याच्या कार्यक्रमासाठी सुद्धा येऊन पोहोचला आहे. म्हणजे काय, त्याची मम्मीसुद्धा इकडे येऊन पोहोचलेली आहे. हे नक्की ठरवून करण्यात आलं आहे का आधीपासूनच यांचं काही प्रेम प्रकरण चालू आहे का तुम्हीसुद्धा आम्हाला यांच्यामध्ये सामील होऊन फसवत आहात? शर्वरी इकडे खूप दुःखी झालेली आहे आणि हे जे तुम्ही समजताय यातलं काहीच नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तिच्यावरती आता खूप मोठ्याने ओरडलं जातं आणि तू तर शांतच बस असं आता तिला बोललं जातं. शर्वरी इकडे रडत आहे आणि त्यानंतर शर्वरीने मान खाली घातलेली आहे आणि इकडे तेजस्विनी तर थक्कच झालेली आहे. तेजस्विनीने ही न्यूज पाहता आता तेजस्विनी खूप संतापलेली आहे. मात्र इकडे जय हा मोठ्याने ओरडतो आणि दुसऱ्यांच्या मुलींवरती एवढे नावं ठेवायचा तुमचा काय अधिकार आहे? तुम्ही हे सगळं का बोलत आहात? आणि बास करा, बोललात तेवढं बोलला, इथून पुढे काहीच बोलू नका. आणि ही सगळी फेक न्यूज आहे. मीडियावाल्याला तर कोणता तरी विषय लागतोच सगळ्याला आणि हे सगळं तिकडे मिसअंडरस्टँडिंगमुळे घडलेलं आहे. असं काहीच नव्हतं. तिकडे फोटोग्राफरने मुद्दाम आमचे फोटो काढून व्हायरल केलेले आहेत, आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि पुन्हा हिच्यावरती आरोप करताना 10 वेळा विचार करा आणि हिला काहीही बोलायचं नाही. तेवढ्यात सुभाषमध्ये बोलतो आणि सुभाष हा बोलू लागतो की बास, तुम्ही माझ्या मुलीला बोललात, आता ह्या देव माणसाला बोललात तर मी खपवून घेणार नाही. याच्यामुळे माझी बायको वाचलेली आहे, माझ्या मुलीचं आयुष्यसुद्धा वाचलेलं आहे आणि या देववंशावर तुम्ही कोणते आरोप करताय? माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या दोन्हीही मुलींवरती पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. आम्हाला माफ करा, तुम्हाला हे स्थळ मान्य नसेल तर तुम्ही इथून येऊ शकता, पण इथून पुढे आमच्या मुलीच्या वाट्यालाही जाऊ नका किंवा आमच्यावरती काहीही आरोप करू नका. इकडे समायरा मनातून प्रचंड आनंदी झालेली आहे आणि त्यानंतर इकडे जय सर्वांची माफी मागतो की माझ्यामुळे शर्वरीचं लग्न मोडलं आणि यासाठी मी खरंच सगळ्यांची मनापासून माफी मागतो. आणि त्यानंतर शर्वरी सुभाषला समजवू लागते की बाबा असं काहीच नाही आहे, तुम्हाला माहिती आहे ना, आकाशदादाला वाटलं तर तुम्ही कॉल करून विचारा, आकाशदादानेच मला या पार्टीसाठी जाण्यासाठी सांगितलं होतं, मी त्याच्या सांगण्यावरूनच पार्टीला गेले होते, तुम्ही सगळं विचारात ना. इकडे सुभाष बोलतो की शरू, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि असं काही असतं तर तू मला आधीच सांगितलं असतंस आणि जयवरती सुद्धा, त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा, माझं असं काहीच मत नाही आहे. आणि त्यानंतर जय तिकडून निघून जातो व इकडे तेजस्विनीसुद्धा आता पमाला पार्टीची ऑर्डर देऊन आता काळजी घे असं बोलून तिकडून निघून जाते. प्रचंड चिडलेली तेजस्विनी आता जयच्या पाठीमागे गेलेली आहे. तर येणाऱ्या प्रबोध आपण असं पाहतोय की आषाढी वारीनिमित्त सर्व खानोलकर कुटुंब आता परब कुटुंबामध्ये येऊन पोहोचलेलं आहे आणि इकडे परब कुटुंबामध्ये आता भजन कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि त्यामध्ये जयने आता फराळाची खिचडी बनवलेली आहे. इकडे शरूला जेवण न बनवता येण्याचं ती आता भानुआजीला सांगून टाकते आणि मी असा नवरा बघणार आहे की ज्याला सगळं जेवण येत असेल. आणि त्यानंतर जयने आता सर्व खिचडी बनवून रेडी केलेली आहे. असं काही आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला भेटतंय.